की ना बरेचसे टीथ व्हाईटनिंगसाठी टूथपेस्ट अवेलेबल असतात आणि टीथ व्हाईटनिंगच्या ट्रीटमेंट तर असतातच, पण हल्ली टूथपेस्ट किंवा ट्रीटमेंट विकल्यासुद्धा जातात, की एक किट येतं टीथ व्हाईटनिंगसाठी आणि ते तुमचे दात त्याने पांढरे होतील असं सांगितलं जातं. तर मग टीथ व्हाईटनिंगच्या टूथपेस्ट खरंच काम करतात का? आणि ते जे किट आहे ते खरंच काम करतात का? डेंटिस्ट, इफ यू आस्क अ डेंटिस्ट विल नॉट प्रेफर दॅट. म्हणजे टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट वगैरे आम्ही जास्त पेशंट्स क्लिनिकमध्ये येतात, सांगतात की डॉक्टर वॉट टूथपेस्ट शुड आय यूज, कुठला टूथपेस्ट वापरला पाहिजे. तर असं काही स्पेसिफिकेशन नाही आहे. तुम्ही छान ब्रशिंग कराल विथ अ गुड टूथपेस्ट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे. आता हा आला व्हाईटनिंग टूथपेस्ट, नवीन आलेला आहे, लोक खूप यूज करत आहेत. पण हे डेंटिस्टला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही वरचावर टूथपेस्ट, व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरला तर काय होणार आहे, तुमचा जो दात पिवळा पडलेला आहे तो व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरला की तो तुमचा ओरिजिनल जो शेड आहे दाताचा ते तुम्ही अचीव करू शकता. पण तुमच्या ओरिजिनल दातांपेक्षा अजून वाईट असे प्रकारचे टूथपेस्ट नाही करू शकत, कारण की तो पूर्ण केमिकल ट्रीटमेंट आहे, त्याला आपण ब्लिचिंग म्हणतो. तो आपण फक्त ऑन चेअर करतो आणि चांगल्या पद्धतीने करतो. ओके. आता व्हाईटनिंग टूथपेस्ट पेशंट्स वापरतात, पण डेंटिस्टला कधी विचारत नाही की कुठला टूथपेस्ट, कारण की मग डेंटिस्ट चेक करतात की आतमधला टूथपेस्टचा पार्टिकल साईज काय आहे. तर टूथपेस्टमध्ये छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ते दातांसाठी खूप रफ असतो. ओके. तर तो पार्टिकल साईज इम्पॉर्टंट आहे चेक करणं. ते फक्त डेंटिस्टच तुम्हाला सांगू शकतो की प्रॉपर कुठला पार्टिकल साईज यूज करायचा. आणि जर टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट तुम्ही रेग्युलर पद्धतीने यूज करतायत तर तो खूपच जास्त रफ होऊन जातं. त्याच्यामुळे आपला एनॅमल जो सरफेस असतो, व्हाईट लेअर दाताचा, हेल्दी लेअर ज्याला आपण म्हणतो, ते वेअर ऑफ होऊन जातं. ओके. तर जास्त यूज करायचं नाही आहे. तुम्ही ऑन अ डेली बेसिस यूज करू नका, अशी माझी सजेशन आहे. नॉर्मल टूथपेस्ट इज गुड इनफ. आणि जर तुम्हाला व्हाईट करायचं आहे दात तर त्याच्यासाठी ब्लिचिंग इज अ गुड एड. जर तुम्हाला अजून तुमच्या ओरिजिनल शेडपासून जास्त व्हाईट पाहिजे तर ब्लिचिंग इज वन ट्रीटमेंट, किंवा टीथ व्हाईटनिंग, झूम व्हाईटनिंग म्हणतो, जे डेंटिस्ट करतात विथ प्रॉपर टेक्निक, कारण की तो पूर्ण केमिकल ट्रीटमेंट आहे आणि जास्त पण डॉक्टर्स त्याला रेकमेंड करत नाही.